काय म्हणत म्हणे बाप ना ऐकत नाही त्यानं खोटे ऐकू मग त्याने चांगल्या घरी उपटी दिले आजपासून कधी कळामा गरीवर तुला गुरु बंधू शिकवा तुला गुरु भाऊ शिकवा तुला चेला सिरी जर नारळी जाण तुला कातरा उडा होई जाते चलते उठे गाव मी रहिवासी कुत्रे भीतर मिथिलापूर चिमटावड मोठं चिमटावड का धाकलं आणि बाजूले गाव गावी कितला पडाचा गाव गाणं बी बंद नाही सोय घेतात हा काना मात्रा त्याला आधी पुरं बनवणं पण गवी समय आज तुम्ही लिंक लागाव लिंक तुम्ही लागाव एक दिन भटी जाऊ कवय बी मास्तरने कधी धड शिकाळ ना तर शिक्षक मोरे वाचीने आपले सांग आज तुम्ही मग एक दिवस पान पलटायला नाही ते कोणी तुम्हाला गुरुपूर देवी नाम बघत होता समय बलवान समय बलवान संकासूर जगो जगो पर कंकर तो वही जगो पर शंकर करा मी विचार मी आदि माया शक्ती मना अवतार लावा कविवंत हुया गिरवर तप माला चौसार बाजूला खेळ जाओ तुम्ही जर इच्छा होईल तुम्हारी जब इच्छा होएगी ना अरे त्या टाइमले बंधू हो शंकर सांगत मला पार्वती मला चित लागत नाही कवया गिरवर राहू नाही हो कस काय जाशी म्हणे तिथं हो जाणं फुकट नाही हो जाणं फुकट कसे काय मग आता दव्यागिरले करणं काय म्हणे अशा जावाना दव्यागिर कधी सोडणार होईना काय ना सोड बरोबर शांती चित ना गोष्ट म्हणे या ठिकाणावर आपण खेळ खेळतो हो चित पडिग्राम महादेव
ऋषीशी ऋषीशी सप्त ऋषी हो सप्त ऋषीश माय कोणा पोऱ्या मला आणि 7 पोरे सध्या कोण एक बाप ना नाही नाही बरोबर नारद को बाप दो ब्रह्म मानव था उसका जन्म देने वाला दूजा था ए कवली बनाने की थी बात समय ऐसा बलवान हुआ ज्ञान के लिए नादान नारद को पति करना पड़ा नारद की नारनी यमुना के काज मना सरबना राम का पिता राजा दशरथ बरोबर उसको शरत था राम राम करके मर जाएगा तभी तेरे को राम का पानी नहीं मिलेगा इतना नहीं बोले तू एक दिन ऐसा आनी बानी आएगी तो तू नारी बनेगा नारी बनेगा तेरी साथ में नादन बहुत काम एक राजा करेगा 5 छोकरे भी होंगे एक लड़की भी होंगी तेरे राम का कुल को नादान गौलियों ऐसा शराब पहले से जिसका था सूर्यवंश कुल को शेवट पर्यंत नळेगा आणि एकच लकड़ी के मरण होंगे सब इतना लकड़ बचेगा वो